लेखनाचं समाधान जास्ती असतं. मला त्या अभिनयाचे पुरस्कार खूप मिळाले, अगदी नॅशनल लेवलचं गांधी बिंदी किंवा नॅशनल अवॉर्ड्सवर मिळाली. पण लेखनाचा पुरस्कार अजूनही मला एक असा आनंदित करतो. मग असं वाटतं की पण नाही तेवढं तितकं सिरियसली नाही मला घेता आले खरंच फ्रँकली. म्हणजे तर ते तशी हे नाही, पण निमित्तानिमित्ताने लिहिले. त्याच्यात लोकसत्तेचं म्हटलं अनुदिनी अमुक तमुक असं ते लिहिले गेलेत. आणि कोणतरी मी दरवेळेला बोक्या साथ बांधले. आणि हे दरवेळेला ना मला जसं ते मी सांगितलं होतं पूर्वी की तसं मला वाटतं की मी दिग्दर्शकाचा नट आहे, तसा मी प्रकाशक आणि संपादकांचा लेखक आहे असं वाटतं. म्हणजे ते हे लोक माझ्या डोक्यावर बसून लिहून घेतात, नाही तर मी आपण काही हातपाय हलू. आता गुगली हे तळाला सदर खूप गाजलं होतं. पाक्षिकामध्ये यायचं. षटकार नावाचं पाक्षिक होतं. संदीप पाटील डायरेक्टर होता, संपादक होता. ते निखिल वाकडेंनी मला मागे लागून लिहायला लावलं. अरे म्हटलं नाही, मला असं कॉलम बिलम जमणार नाही मला लिहायला. मी खूप ठिकाणी असं हे असतो, असं कसं लिहिता येईल, तू लिहा म्हणे. तर मी लिहिला त्याच्यावर. तो खूप पॉप्युलर झाला. त्याचं पुस्तक झालं. त्या पुस्तकाला साहित्य पुरस्कार मिळाला स्टेटचा. आणि त्यातली गंमत म्हणजे त्याच्या पाठच्या पानावर मला राजहंसचे प्रकाश हे म्हणाले, दिलीप मांजगावकर, की जर सुनील गावस्करची प्रतिक्रिया घेता येईल तर बघा म्हणून. त्याचं पुस्तक जेव्हा झालं त्या कॉलमचं, म्हटलं अरे मी कसं असं त्याला विचारतो. ते त्यावेळेला म्हणजे आम्ही तर अगदी ब्रायहार्ट फॅन होतो. गावस्करनी नुकताच ब्रॅडमनचा रेकॉर्ड मोडला होता वगैरे. तर मग संदीप पाटील म्हणाले मी विचारतो म्हणून. मग त्याने विचारलं गावस्कर म्हणाले मी तो इंग्लिश मिडियमचा सेंट झेवियर्सचा तो कशाला गुगली वाचतोय. तो म्हणाले मी लिहितो म्हणून, मी त्या लेखनाचा फॅन आहे. आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली. ती अजून त्या 8 का 9 आवृत्त्या झाल्या त्याची प्रतिक्रिया गुगलीच्या मागच्या पानावर आहे. तर ते म्हणजे निखिल वागळे मागे लागले म्हणून मी तो कॉलम झाला. मग माझं त्याचं हे. आता बोक्या सात बंडे ह्या श्रुतिका होत्या, आकाशवाणी श्रुतिका होत्या या. मला माधव कुलकर्णी लिहायला लावल्या. अरे हो म्हटलं नाही मला मी त्यांना पुन्हा शिष्टपणे विचारलं. मी आधी माझी पहिली रिॲक्शन निगेटिव्ह असते, नाही हो मला नाही जमणार. आणि हल्ली टीव्हीच्या ह्याच्यात कोण रेडिओ ऐकतोय, तू लिही म्हणे मी सांगतो. मग त्याला मी बोक्या सात बंडे असं पात्र याच्या एवढं वयाचा शार्प असा आणि जरा चळवळ्या मुलगा निर्माण केला. आणि त्याचं मग श्रुतिका झालं. त्याचं मी बोक्याच्या वडिलांचं काम केलं म्हणजे श्रुतिकेमध्ये. आणि मग मला माजगावकर म्हणाले की श्रुतिकांची पुस्तकं कोणी विकत घेणार नाही, तुम्ही याच्या कथा करा म्हणून. तर मग मी त्या संवाद प्रधान कथा त्याच्या केल्या. पहिले 3 भाग मार्केटमध्ये आले. तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल, 18वी आवृत्ती संपत आली पहिल्या 3 भागांची. 3 भाग पहिले. नंतर मग 4था 5वा त्याला मग साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला 4थ्या 5व्या भागाला. मग 6, 7, 8, 9, 10 वगैरे 6, 7 आल्यानंतर माझ्याकडे म्हणाले तुम्हाला वाटत नाही का दिलीप की मुलांच्या टेबलवर असे 10 छान दिसतील. म्हटलं हो दिसतील ना, मग ते लिहा पुढचे असं म्हणाल. म्हणून त्यांनी मग मी 8, 9, 10 लिहिले. आता ते असे 10 भाग सध्या मार्केटमध्ये आहेत. आणि तो सगळ्या माध्यमातून फिरला बोक्या. म्हणजे आधी आकाशवाणी, मग पुस्तक, मग विनय आपटेने त्याच्यावर सिरियल केली, मग त्याच्यावर सिनेमा आला, मग पुन्हा आणखी नवीन भाग झाले. असं तो सगळ्या माध्यमातून बोक्या फिरला. पण त्यातली गंमत म्हणजे मी सांगितलं तुम्हाला गंमत वाटेल की आता इंग्लिश, आता ही अशी पोरं असतात ना, म्हणजे त्यांना मराठी वाचनाची खूप सवय नसते. असतात मुलं पण त्याच्यामुळे हल्ली त्यांना बोक्या सात म्हणजे मला जे रिॲक्शन्स येतात त्यात इंग्लिश माध्यमाच्या मुलांना त्यांचे आई वडील वाचून दाखवतात मी पुस्तकं. ते म्हणतात ते त्यांना वाचता येतं, पण त्यांना जो फ्लो भरावर कथा ऐकायची असते तर ते ऐकल्याशिवाय झोपत नाहीत. त्याच्यामुळे मी असं लिहिलं होतं कुठेतरी की पण त्याच्या आकाशवाणीवरून सुरुवात झाली त्या ह्याला. आता पुन्हा त्या श्रुतिकाच झाल्यात म्हणून श्रुतिका टू श्रुतिका असं जे इंग्लिश माध्यमात असं ते लिहिण्याच्या गमती आहेत. पण मला आनंद मिळतो, पण ते आळस म्हणा किंवा ते काय आता वेळ मिळत नाही म्हणा की ते तितकं सिरियसली नाही घेतलं जात. म्हणजे तेवढं लेखन साहित्यिकाची बैठक माझी नाही आहे. हां असं काय नाही वाटतं, पण ते जरा कोणीतरी हलवायला लागतं. म्हणजे असं ते कोणीतरी तसं टीकेकरांनी अनुदिनीच हे केलं, तसं ते असं कोणीच येऊन असं तुम्ही लिहा असं ते मग त्याशिवाय हे होणारच नाही पुढे वगैरे. ते कागदी बाण पुस्तक आहे ते असंच ते महानगरमध्ये यायचं ते. त्याच्यामध्ये मग मी ते आधी हे कसं कॉलम लिहिला जातो म्हणून मी मग जयवंत दळवींचा आलाणे फलाणे किंवा ते ठणठणपाळ, मग बिझी बी नावाचा कॉलम फार अप्रतिम लिहायचे, तर तो वाचला. हे कसं लिहिलं मग ते कागदी बाण सक्सेसफुल झालं होतं. त्याचं पुस्तक झालं. त्यालाही पुरस्कार मिळाला. साहित्य परिषद पुरस्कार चिवी जोशींच्या नावाचा, म्हणजे ज्यांचा चिवी जोशींचा चिमणराव मी केला त्यांच्या नावाचा पुरस्कार मला माझ्या पुस्तकाला मिळाला कागदी बाणला. तसं हे आनंदाचे क्षण मला जास्ती वाटतात.